आपल्या देशाचं एक संविधानिक स्ट्रक्चर जर आपण समजून घेतलं तर राजेशाही आणि निजामशाहीमध्ये विभागलेला भारत शेकडो वर्ष, हजारो वर्ष या इंग्रजांच्या गुलामगिरीत पिचत पडला होता आणि विविध धर्मीय नेते पुढे आले. शहीद सुखदेव, भगतसिंग, राजगुरू सह अनेक, त्याच्यामध्ये काँग्रेसचं निश्चितच मोठं योगदान आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि राजाशाही आणि राजा आणि प्रजा हे नातं बदलून ते प्रजेचं म्हणजे नागरिकांचं प्रजासत्ताक राष्ट्र बनलं आणि त्याला संविधान आहे आणि संविधानाला धर्म स्वातंत्र्य आहे, सर्व काही आहे. आता जर आपण म्हटलं तर हाच विषय मी अगदी थोडक्यात सांगू इच्छितो की महाराष्ट्रात 2022-23 पर्यंत इंटरफेथ मॅरेज फॅमिली महिला व बाल विकास विभागातर्फे 402 तक्रारी आल्या होत्या. वास्तविक संविधानाने आता प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिलंय आणि कुणाच्या इच्छेव्यतिरिक्त कुठेही त्याला जोर जबरदस्तीने, बळजबरीनं त्याला जात, धर्म आणि कुठलाही धर्मांतर करण्यापासून त्याला कायद्याचं पुरेसं संरक्षण आहे. आणि आज मितीला अशा केसेस नाही. मंगलप्रभात लोढांच्या वेळेला जो माहिती अधिकारात जे माहिती बाहेर आली त्याच्यामध्ये काही आलेलं नाहीये आणि अशा केसेस किती आहे हे देखील स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे उगाच साफ म्हणून भुई थोपटायची आणि वातावरण त्या ठिकाणी भीतीदायक करायचं हे काही योग्य नाही. आणि अनेक देशाच्या पुढे समस्या आहेत, त्याच्यात शेतकरी, कामगार हे 90% हिंदूच आहेत ना, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याकडे जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याकडे जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आणि याच्याविषयी काहीतरी जे कायद्याने आता जे आहे ऑलरेडी त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये नॅरेटिव्ह बदलायचं आणि मूळ समस्यांकडनं लक्ष वेधायचं हाच या सरकारचा मुद्दा लक्षात आला. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हटलात. अवधूत वाघ, यावर काय उत्तर आहे? सरकार नॅरेटिव्ह बदलायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रश्नच नाहीये, परंतु या विधेयकाला कोण घाबरतंय? आता गोपाळ तिवारी म्हणाले उगाच घबराट पसरविण्याचा प्रयत्न. कोण घाबरतंय? का घाबरतंय? कशासाठी घाबरतंय? धर्म स्वातंत्र्य नक्कीच आहे. तुमचा धर्म आचरणात आणायचा, तुम्ही करा ना, घरात प्रचार करायचा आहे, करा ना शांततेने. परंतु 450 वर्षापूर्वी उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकून गोव्यामधल्या हिंदूंना वाटवल्याच्या कथा आजही आहेत आणि ते डॉक्युमेंटेड आहेत. वसईमधल्या कित्येक हिंदूंना विहिरीमध्ये पाव टाकून वाटवलंय. भारतामधल्या कित्येक वनवासी बंधूंना त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन जे कन्व्हर्शन होत आहे ते कशामुळे करताय? तुम्ही एखादा धर्म स्वीकारल्यानंतर त्याच धर्मामध्ये सर्वांनी आलं पाहिजे ही जोर जबरदस्ती का? हिंदूंनी किती कन्व्हर्शन केली? या संपूर्ण जगामध्ये हिंदू जायचे, संस्कृती प्रचारासाठी जायचे, परंतु कधी कन्व्हर्शन केल्याचं एकही उदाहरण नाहीये. मग ह्या इब्राहिमिक धर्मांमध्ये कन्व्हर्शन करा, माय वे ऑर नो वे, माय वे ऑर हायवे, हे कशासाठी? आणि वेगवेगळे हे कन्व्हर्शनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता स्त्रियांची संख्या आपल्या धर्मात वाढली पाहिजे, कारण स्त्रिया अपत्याला जन्म देतात, रिप्रोडक्शनचं सगळ्यात मोठं केंद्र स्त्री असते. त्यामुळे ज्या धर्मामध्ये स्त्रिया जास्त त्या धर्मामध्ये पॉप्युलेशनची वाढ होणार. आपल्या धर्मामध्ये असलेल्या स्त्रिया तर आहेतच, पण इतर धर्मामधल्या स्त्रियांना आपल्या धर्मामध्ये आणून त्यांच्या उदरी आपल्या धर्माचा माणूस पैदा करणं, यालाच तर लव जिहाद म्हणतात. आज एक नाही, दोन नाही, हजारो स्त्रियांना, हिंदू स्त्रियांना काही ठिकाणी आमिष दाखवून, काही ठिकाणी प्रेमामध्ये, कारण त्या वयामध्ये मुली भाबड्या असतात. केरला स्टोरी 1, केरला स्टोरी 2 आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते सत्य आहे आणि हे सत्य असून सुद्धा जर आपण डोळे बंद करून बसलो तर ते काही योग्य नाहीये. ज्यांना भीती वाटायची त्यांना ही भीती वाटली पाहिजे म्हणून हे विधेयक आहे. बाकी ज्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे धर्म बदलायचा आहे त्यांनी 60 दिवसाची नोटीस देऊन ते करावं ना. घाई काय आहे की आज तुम्ही बॅप्टिस्मा घेतला आणि उद्या ख्रिश्चनचा? घाई काय आहे? 60 दिवस थांबा ना. जर अवधूत वागला धर्म चेंज करायचं तर त्याने रितसर नोटीस द्यायची, 60 दिवस थांबायचं आणि करायचं. अडचण काय? पण तुम्ही प्रलोभन दाखवू नका. एकीकडे तुम्ही म्हणायचं की ईश्वराची प्रार्थना केल्यानंतर रोग बरे होतात आणि त्याच वेळी तुमचा पोप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. मग पोप काय प्रार्थना करून बरा होत नाही का? तर त्याच्यामुळे एके ठिकाणी मला बोलू देत, एके ठिकाणी अंधश्रद्धा विरोधामध्ये लोकांनी कंप्लेंट केली आणि ती प्रार्थना सभा बंद झाली. त्यामुळे अंधश्रद्धा करून लोकांमध्ये भ्रम पसरवून आणि प्रत्येक वेळा 1 किलो आणि 2 किलो तांदूळ देऊन सुद्धा जे कन्व्हर्शनचे प्रकार होतात, लव जिहादचे प्रकार होतात, ते थांबण्यासाठी असलेल्या या विधेयकामुळे महाराष्ट्रामध्ये जबरदस्तीचं धर्मांतरण थांबेल. म्हणून या विधेयकाचं आम्ही स्वागत करतो आणि शिवसेना उबाटाच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी यातला जे समर्थन दिलं त्याबद्दल त्यांचे आभार पण व्यक्त करतो. आता अवधूत वाघ यांनी इब्राहिमिक धर्म असं म्हणत ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म या धर्मांविषयी एकत्रित भाष्य केलं. मात्र मुद्दा असा आहे की वाद कुठे सुरू होतो? ज्यावेळेला सत्ताधारी पक्षामधले प्रतिनिधी हे फक्त लव जिहाद बद्दल बोलतात त्यावेळेला एकाच धर्माला टार्गेट केलं जातंय का असा प्रश्न होतो. मी पैगंबर शेख यांच्याकडे येते. पैगंबर शेखजी,
कन्व्हर्जन्स होत आहेत हे वास्तव आहे. ती बळजबरीने होत आहेत का हा अभ्यासाचा विषय. तशी आकडेवारी कुठली आपल्याकडे सरकारकडनं आलेली आहे का तर माझ्या माहितीत अशी नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. पण दुसरा माझा प्रश्न असा आहे की हा कायदा जसा अवधूत वाघ म्हणतात की 60 दिवसाची नोटीस असेल, थांबू दे की तेवढा वेळ. पेशन्स का नाहीयेत? त्वरित धर्म कन्व्हर्जन्स हवेत कशासाठी? नेमका विरोध का होतो याला? सर्वात पहिलं तर समर्था मॅडम, आजपर्यंत ज्या काही महिलांवर धर्मांतरासाठी ज्या ठिकाणी काही जबरदस्ती वगैरे झाल्या असतील त्यांच्या बाबतीत मी सहवेदना व्यक्त करतो. त्याचा डेटा जरी नसला तरी काही ठिकाणी अशा घटना घडल्याही असतील, आपण त्या नाकारल्या नाही पाहिजेत. मात्र त्याच्यासाठी फसवणुकीचा वगैरे हा कायदा आहे. आज जो हा कायदा आलेला आहे या कायद्याच्या अनुषंगाने पुनश्च चर्चा या संदर्भात होत आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये धर्मांतर किती होतात याच्या बाबतीत देखील बोललं गेलं पाहिजे की आपल्या तिथे जे आहे ते 10 जून 2014 ते 16 जानेवारी 2018 सुमारे 43 महिन्यांमध्ये म्हणजे 3.5 वर्षांमध्ये 1687 जे आहे ती धर्मांतर झाली होती. आता त्याच्यापैकी जे आहे ते हिंदू धर्मातून 664 लोक जे आहे ते इस्लाम मध्ये गेले, बुद्धिस्ट मध्ये 258 गेले, ख्रिश्चन मध्ये 138 गेले, जैन मध्ये 88 गेले, शीख 11 झाले आणि मुस्लिम इस्लाम मधून जे आहे ते साधारण हिंदू धर्मामध्ये जे आहे ते 228 जण गेले, ख्रिश्चन मधून 21 गेले, बुद्धिस्ट मध्ये 12 जण गेले. तर धर्मांतर जे आहे ते आपल्या तिथे कॉमन गोष्ट आहे. लोकांना जो धर्म आवडतो त्या धर्मामध्ये लोक स्वेच्छेने जातात. आता राहिला प्रश्न हे जे सांगतात त्या पद्धतीनं की लव जिहाद वगैरे, मी बऱ्याच जणांना विचारतो की आपल्या तिथे ऍक्च्युली अलिखित एक सामाजिक नियम आहे की एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाशी ज्यावेळी लग्न होतं ती मुलगी जी आहे त्या मुलाच्या म्हणजे समजा ती जातीमध्ये झालं किंवा धर्मामध्ये झालं तर त्या जातीच्या प्रथा परंपरा किंवा धर्माच्या प्रथा परंपरा ज्या आहेत त्या अनपेक्षितपणे स्वीकारते. माझ्याकडे अशा कितीतरी केसेस आहे. काही ठिकाणी एक मुस्लिम मुलगी आहे आणि हिंदू तरुणाच्या लग्नाच्या स्वागतामध्ये देखील मी उभा राहिलेलो आहे. आज त्या मुलीचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे. त्या मुलीने हिंदू धर्माच्या ज्या आहेत त्या रीतिरिवाज ज्या आहेत त्या स्वीकारलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने एखाद्या मुस्लिम मुलाशी जर हिंदू मुलीचं किंवा इतर कुठल्या मुलीचं जर लग्न वगैरे झालं तर त्या ठिकाणी जर तिने प्रथा परंपरा स्वीकारलं तर हे म्हणतात की धर्मांतर वगैरे घडलं, ते जाणीवपूर्वक किंवा जबरदस्तीने घडलं, अशा पद्धतीचा जे आहे तो कांगावा केला जातो. माझा या ठिकाणी प्रश्न असतो, कोणालाही प्रश्न असतो की एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलाचं अ नावाच्या मुलाचं ब नावाच्या मुलीशी लग्न झालं आणि त्यांना जर अपत्य झालं तर त्या ठिकाणी त्या अपत्याला कुठली जात किंवा कुठला धर्म या ठिकाणी लावतील तर कुठलेही जनरली कुठलाही पुरुष म्हणतो की पुरुषाचा धर्म लावला जाईल. तर याच्यामध्ये जे आहे ते पुरुष सत्ताक जे आहे ते मानसिकतेचं प्रदर्शन जे आहे ते हिंदूंमधून देखील आणि मुसलमानांमधून देखील जे आहे ते दिसतं. याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी अवधूत वाघ म्हणाले की ते काहीतरी अंधश्रद्धा वगैरे पसरून जे आहे ते धर्मांतर वगैरे केले जातात. अशा पद्धतीचे थोटांड सगळीकडेच त्या ठिकाणी दिसून येतात. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये हास्यास्पद जर काही असेल तर ते 60 दिवसाचं जे ते ठिकाणी ते सांगतात की 60 दिवसाची मुदत जी आहे ती घेतली पाहिजे. मुळात विषय असा आहे की ही 60 दिवसाची जी मुदत आहे ही अभिव्यक्ती हा जो धर्म स्वातंत्र्य हे जे कायदा यांनी आणला याचं पालन हे स्वतः तरी करतील का? कारण ज्या ठिकाणी आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी भिगवणमध्ये जे घडले की पहिल्यांदा मुलगी एक म्हणाली की मला मी त्या मुलासोबत जे आहे ते स्वेच्छेने निघून गेले, मला त्या मुलासोबत राहायचंय. त्याच्यानंतर 10 दिवसांनी जे आहे त्या मुलीने जबाब बदलला आणि ती मुलगी म्हणाली की मला आई वडिलांकडे जायचं. तर काय बाबा सामाजिक दडपण त्या मुलीवर गेलं 10 दिवसांमध्ये निर्माण केलं गेलं कशा पद्धतीनं? मग अशाच पद्धतीनं तुम्ही म्हणताय तसं पैगंबरजी तुम्ही म्हणताय तसं अनेक केसेस आहेत आणि दोन्ही बाजूकडच्या आहेत. 15 सेकंद द्या मला, फक्त 15 सेकंद. याची काय शाश्वती देणार की अवधूत वाघ जे आहे की बाबा जिल्हाधिकाऱ्याकडे जर यांनी निवेदन दिलं की धर्मांतर करायचं आणि त्यांच्यावर सामाजिक दडपण येणार नाही याची काय जबाबदारी? मुद्दा लक्षात आला मला, तुमचा मुद्दा लक्षात आला आणि खूप महत्वाचा मुद्दा मला विचारायचा आहे. कुंदन पाटीलजी माझ्याकडे वेळ, आय एम सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते, वेळ लिमिटेड आहे माझ्याकडे. कुंदन पाटीलजी, आता पैगंबर शेख यांनी जो मुद्दा उपस्थित केला की आपल्याकडे ऑलरेडी कायदे आहेत, त्याच्यात आणखीन हा एक कायदा आणण्याची खरंच गरज होती का? आणि जर मॉनिटरिंग सिस्टीम जर आपण तेवढीच तगडी बनवणार असू तर मग या नव्या कायद्याची गरज काय? ते तर जुने कायदे मॉनिटर करून पण आपल्याला सिस्टीम नीट करता येऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचं यात समजून घेण्याचा विषय असा आहे की 2019 ते 23 या कालावधीमध्ये 13,13,000 महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी फक्त 80% महिलांचा त्याच्यामध्ये तपासामध्ये त्या निष्पन्न झाल्या. 2024 मध्ये 25,662 महिला महाराष्ट्रामध्ये बेपत्ता झालेल्या आहेत. हा अधिकृत शासनाने दिलेला आकडा आहे. तर हे काय होत आहे नेमकं, याचा तपास कोणत्या कायद्यांतर्गत करावा यासाठी कोणताही अधिकृत कायदा नव्हता. वारंवार हा प्रश्न विचारला जातोय की लव जिहाद होतोय तर त्याच्या केसेस कुठे आहेत? तर त्या लव जिहाद होतोय आणि त्याच्या केसेस नोंदवण्यासाठीचाच हा कायदा आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा सरकारचं अभिनंदन करतो आणि या कायद्यामध्ये ज्या त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत त्या खरंच जोखण्याजोग्या आहेत आणि उत्तम पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, संविधानाचा हवाला देऊन प्रत्येक वेळी गाजावाजा केला जातो. तर संविधान यांनी वाचलंय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. संविधानामध्ये कोणत्याही व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे पण जबरदस्तीने धर्म परिवर्तन करत असलेल्या व्यक्तीला शिक्षा करण्यासाठीची तरतूद संविधानामध्ये दिलेली नाही. जर तशी असेल त्यांनी ती दाखवावी. ती शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. प्रामुख्यानं त्यासाठीचा हा कायदा आहे
की जर बळजबरीने कोणतंही आमिष दाखवून जर कोणत्या व्यक्तीचं धर्मांतरण, याच्यामध्ये फक्त महिला नाही कोणत्याही व्यक्तीचं जरी धर्मांतरण याच्यामध्ये केलं जात असेल तर त्या प्रत्येक धर्मांतरण बळजबरीने करणारी व्यक्ती किंवा त्याला सहाय्य करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून सामाजिक सलोखा या समाजामध्ये टिकला जाईल. आता मला याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं आहे की संविधानाचं आर्टिकल 25 काय सांगतंय, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांच्या अनुषंगाने धर्मस्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. बळजबरीने कुठेही धर्मस्वातंत्र्य करण्यासाठी कोणाला अधिकार दिलेला नाही. वेळोवेळी सुप्रीम कोर्टामध्ये जे खटले दाखल झाले त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याबाबतची टिप्पणी केलेली आहे की कोणतंही बळजबरी धर्मांतरण मान्य केलं जाणार नाही आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारने अथवा राज्य सरकारने कायदे करावेत असं सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी म्हटलेलं आहे. मग या लोकांना जर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असताना सुद्धा या कायद्यामध्ये मग याच्यामध्ये एखादी व्यक्ती मुस्लिम मधून हिंदू होत असेल तर त्यालाही समान कायदा लागू होणार आहे. हा फक्त काही ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यावरती किंवा मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्यांवरती हा कायदा लागू पडत नाही. तर माझं म्हणणं आहे की सर्व समाजाने अशा कायद्याचं स्वागत करायला पाहिजे आणि या कायद्याच्या कक्षेत राहूनच आपल्याला जर एखादा धर्म बदलायचा असेल तर त्याचं पालन करून तुम्ही 60 दिवसानंतर तुम्हाला धर्म बदलण्याची पूर्णपणे मुभा दिलेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये तपासी अधिकाऱ्यांना हे तपासता येईल की याच्यामध्ये बळजबरी तर होत नाहीये ना. आता ह्याच्यामध्ये शासनाने असं कुठेही म्हटलेलं नाही की तिच्या आई म्हणजे जी मुलगी धर्मांतर करते किंवा मुलगा धर्मांतरण करतो त्याच्या आई वडिलांना नोटीस नाही, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिलेली आहे. जिल्हाधिकारी ते पोलीस प्रशासनाला आदेश देतील की या प्रकरणामध्ये तुम्ही चौकशी करा, याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार आढळून नाही आला तर त्यांना धर्म परिवर्तनाचं स्वातंत्र्य आहे. इतकं सहज आणि सोपं चांगल्या पद्धतीने या कायद्यामध्ये मान्य केले असताना अनेक लोकांना विरोध करण्याचा, फक्त तुष्टीकरणाच्या राजकारणापायी जर लोक विरोध करत असतील तर मला वाटतं त्यांनी स्वतःचा एकदा पुनरावलोकन करावं आणि या कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपण यावरती टिप्पणी करावी. दुर्दैवाने काही मोठ्या बातम्यांनी आपली वेळ घेतल्यामुळे आपल्याच्या इथे आवर्ती घ्यावी लागणार आहे. पण जे मुद्दे आपल्या या चर्चेमध्ये आता समोर आले ते म्हणजे एक वास्तव सगळ्यांना स्वीकारायला हवं की धर्मांतर होतंय का, तर धर्मांतर होतंय. ते बळजबरीने होतंय का हा संशोधनाचा विषय आहे. जसं आता कुंदन पाटील पण म्हणाले की हा कायदा आलेला आहे, अजूनही ह्या कायद्याला परवानगी मिळालेली नाहीये, त्याची अंमलबजावणी अजूनही राष्ट्रपतींच्या सहीशिवाय होणार नाहीये. त्यामुळे तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे, तो कधी होईल, कसा होईल हा पुढचा काळ आपल्याला दाखवेलच. पण समजा जर हा कायदा आपल्याकडे अंमलात आला तर तो किती प्रभावीपणे काम करतोय याच्यासाठी वेळ द्यावा लागेल.